नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ खूप जास्त खास आहे. खास यासाठी आहे की आपल्यापैकीच बरेच लोक आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणार आहेत किंवा त्यांचे झालेले आहेत. तर आजचा टॉपिक राहणार आहे आपला सर्वात मोठा प्रश्न पडतो आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर की आता पुढे काय करायचं. असाच प्रश्न मला सकाळी एका चॅनलवरून विचारला गेला होता. मी सकाळी उठले तर तेव्हा माझं YT स्टुडिओ चेक केलं. YT स्टुडिओ मध्ये मला एक प्रश्न दिसला की माझे 1300 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. मी आता पुढे काय करू, प्लीज सांगा. तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सर्व जाणून घेणार आहोत की 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर नेमकं नक्की पुढे काय करायचं. तर व्हिडिओ खूप माहितीशीर राहणार आहे. एकही मुद्दा स्किप न करता न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर तुमचं चॅनल ग्रो करू शकता. चला तर व्हिडिओला सुरू करूया. तर हे बघा, 1000 सबस्क्रायबर म्हणजे काय, तर 1000 लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. 1000 लोकांनी तुम्हाला ऐकण्याचं ठरवलं आहे. 1000 लोकांनी तुमच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक केलं आहे आणि हा युट्यूबचा सर्वात मोठा टप्पा आहे. पण लक्षात ठेवा, इथूनच खरी परीक्षा सुरू होते. 0 ते 1000 पर्यंत जाणं सोपं नसतंच प्रत्येकासाठी, पण 1000 पासून पुढे अजून चॅनल ग्रो करणं हे अजून जास्त कठीण होत जातं. तर काय आहे ना, आपल्यातलेच बरेच लोक जेव्हा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात तेव्हा सर्वात मोठी चूक करतात आणि ती चूक म्हणजे की 1000 सबस्क्रायबर झाले की त्यांना असं वाटतं की आता चॅनल चालेल, आता चॅनल ऑटोमॅटिकली चालेल, आता काही प्रॉब्लेम नाही जास्त. त्यांना फक्त एवढं पाहिजे असते की माझं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे. 1000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला त्यांनी की त्यांना असं वाटतं झालं, आता अजून यावर जास्त काम करण्याची काहीच गरज नाहीये. सर्वात मोठी चूक हीच असते. जेव्हा आपण 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर लगेच आपल्याला वाटतं की आता ऑटोमॅटिकली युट्यूब चॅनल चांगलं चालत जाईल आपलं, आणि मग लोक चूक करतात की व्हिडिओ वेळेवर टाकत नाही, व्हिडिओची क्वांटिटी कमी होते, कन्सिस्टन्सी कमी होते, क्वालिटी सुद्धा कमी होते आणि ही सर्वात मोठी चूक केल्यामुळे तुमचं 1000 सबस्क्रायबर झालेलं चॅनल सुद्धा डेड मध्ये जाऊ शकतं. कारण 1000 सबस्क्रायबर करणं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सोपं नसतं एवढं. तर 1000 सबस्क्रायबर करणं म्हणजे हे काय आराम नाही, ती एक जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही एवढ्या 1000 लोक तुम्ही इमॅजिन करून बघा किती लोक होतात ते. तर 1000 लोकांनी तुम्हाला सबस्क्राईब केले तुमच्या चॅनलला, तर तुमची सुद्धा जबाबदारी आहे की इथून पुढे सुद्धा त्यांना तेवढंच एंटरटेनमेंट करत ठेवणं. जर तुमचं माहितीचे चॅनल असेल तर तेवढंच त्यांना इन्फॉर्मेशन देत राहणं, कारण ते तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे आणि त्यांना असं माहित असतं की हा ठीक आहे, यांचं कॉन्टेंट व्हॅल्युएबल आहे आणि ते व्हॅल्युएबल कॉन्टेंट आम्हाला डेली मिळत राहील. पण ही चूक मोठी असते या लोकांची की 1000 सबस्क्रायबर झाले की त्यांना वाटतं आता काही हरकत नाही, आपण कधीही व्हिडिओ टाकला तरी पण चालून जातो. तर तसं नाहीये. 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर त्या लोकांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यांना कॉन्टेंट पुरवण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. तर मग आपण पहिला नियम बघूया की कन्सिस्टन्सी. सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे कन्सिस्टन्सी जेव्हा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात. तर तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला आठवड्यातून 1 व्हिडिओ टाकायचा की आठवड्यातून 2 व्हिडिओ टाकायचे. तुमच्या सबस्क्रायबरला माहित असलं पाहिजे की हा व्यक्ती डेली आठवड्यातून व्हिडिओ पोस्ट करतो आणि तुमचं जे फेसची व्हॅल्यू आहे ती सुद्धा या गोष्टीमुळे क्रिएट होऊ शकते. जर तुम्ही सारखे व्हिडिओ टाकत राहाल, सारखे तुम्ही त्यांच्या समोर जात राहाल व्हिडिओच्या थ्रू, तर ऑब्व्हियसली तुमच्या फेस व्हॅल्यू तर वाढणारच आहे आणि त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर, तुमचे चॅनल सुद्धा ग्रो होऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात युट्यूब अल्गोरिदमला सुद्धा कन्सिस्टन्सी ही खूप जास्त आवडते आणि महत्वाची सुद्धा असते. जर 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओज टाकले नाहीत किंवा 2-3 महिने गॅप घेतला, तुम्हाला असं वाटलंय नंतर टाकू, तर तुमचं चॅनल डेड होऊ शकतं. तर असं करू नका. तर आता दुसरा नियम बघूया आपण. सर्वात महत्वाचा आहे हे सुद्धा, की कंटेंट प्लॅनिंग. जेव्हा तुमचे 1000 सबस्क्रायबर होतात तेव्हा तुमचं कंटेंट असं असलं पाहिजे की ते लोक एकदा बघितलं तरी दुसऱ्या वेळेस सुद्धा वॉच करतील. एवढं इन्फॉर्मेटिव्ह असलं पाहिजे. असं नको व्हायला की आजचं कंटेंट उद्यासाठी हे काहीच मॅटर नाही करत. तर तुम्हाला कंटेंट प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं असतं. एखादी वही घ्या आणि त्यावर तुमचे 10-15 टॉपिक लिहून घ्या कंटेंट विषयी, की तुम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओज बनवणार आहेत. सर्च करा की लोक काय सर्च करत आहेत, त्यांना काय बघायला आवडतं, ह्या सर्व गोष्टींची माहिती काढा आणि त्यानुसार त्या टॉपिकवर व्हिडिओज बनवा. आणि प्लस पॉइंट म्हणजे तुमच्या जुन्या व्हिडिओजवर कोणत्या कमेंट्स आहेत, काय लोक काय कमेंट करताय किंवा काय विचारताय, ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या.
कारण कमेंट हे एक फ्री कॉन्टेंट असतं. कारण कमेंट हे एक फ्री कॉन्टेंट असतं. जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात त्या प्रश्नांवर, त्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओज बनवून त्यांचे सोल्युशन सुद्धा देऊ शकता. तुमचा व्हिडिओ सुद्धा बनला जाईल आणि त्या व्यक्तीचं सोल्युशन सुद्धा होईल. त्यामुळे कमेंट्स कडे सुद्धा लक्ष द्यायला विसरू नका. आता तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात तेव्हा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी अपग्रेड होणं सुद्धा महत्वाचं असतं. आता क्वालिटी अपग्रेड होणं म्हणजे काय नेमकं, तर सर्वात महत्वाचं आहे तुमचा आवाज व्यवस्थित आला पाहिजे. व्हिडिओची दिसण्याची क्वालिटी जरी थोडीशी खराब असली ना तरी चालेल, पण तुमचा आवाज हा लोकांपर्यंत क्लिअरली गेला पाहिजे. लोक माफ करत नाही जर तुमचा आवाज जर घाणेरडा असेल तर कोणीच बघणार नाही. घाणेरडा मीन्स की त्यामध्ये नॉईज वगैरे असेल, खूप आवाज येतोय बाहेरचा कोणता पण, तर अशा गोष्टी करू नका. तुमच्या व्हिडिओचा आवाज हा क्लिअर ठेवा. आणि जर तुमच्याकडे चांगले इक्विपमेंट नसतीलच, चांगल्या प्रकारचा माईक नसेलच, तर असे भरपूर ऍप्स आहेत ज्यामधून आपण नॉईज रिडक्शन करू शकतो. तर नॉईज रिड्यूस करूनच नेहमी तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जावा, जेणेकरून तुमचा आवाज खूप चांगला येईल. प्लस तुमचा व्हिडिओ बनवताना तुमचा फोन हा स्टेबल असला पाहिजे, अजिबात हलला नाही पाहिजे. त्यामुळे सुद्धा व्हिडिओची क्वालिटी ही खराब जाऊ शकते. त्यानंतर आहे सनलाईट. आपल्याकडे जर रिंग लाईट नसेल किंवा मोठ्या मोठ्या इन्फ्लुएन्सरकडे असतात भरपूर लाईट्स, जेणेकरून ते स्टुडिओमध्ये बसून सुद्धा चांगले व्हिडिओज बनवतात. तर सध्या आपल्याकडे जरी ते गोष्टी नसतील तरी सुद्धा तुम्ही सनलाईट मध्ये व्हिडिओज बनवू शकता. सनलाईट जर असेल तर व्यवस्थित व्हिडिओ सुद्धा बनेल आणि त्यामुळे तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सुद्धा अपग्रेड होऊ शकते. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. आता नेक्स्ट महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुमची व्हिडिओची क्वालिटी चांगली असते, व्हॉइस चांगला असतो, व्हिडिओ ओव्हरऑल चांगला आहे, पण जर थंबनेल खराब असेल तर त्यामुळे सुद्धा तुमचं चॅनल पुढे ग्रो होऊ शकत नाही. त्यामुळे थंबनेलवर मोठ्या अक्षरामध्ये मोठे टेक्स्ट वापरणं, त्यानंतर जे तुम्ही फोटो लावता थंबनेलवर त्या फोटोमध्ये इमोशन असणं सुद्धा जास्त गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या थंबनेलवर क्युरिओसिटी निर्माण करा, जेणेकरून लोक त्या थंबनेलला क्लिक करतील. आणि प्लस पॉइंट म्हणजे व्हिडिओच्या टायटल मध्ये तुम्हाला टायटल असं द्यायचं आहे जे लोक युट्यूबवर सर्च करत असतात. सर्चिंग कीवर्ड्स सुद्धा तुम्ही वापरू शकता टायटल मध्ये, जेणेकरून तुमचा व्हिडिओ जेव्हा पण ते लोक सर्च करतील तुमचा व्हिडिओ सर्वात आधी त्यांना दिसेल. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा आहे 1000 सबस्क्रायबर नंतर तुम्हाला कम्युनिटी तयार करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता कम्युनिटी तयार करणे म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा व्हिडिओज बनवता किंवा पोस्टचे एक ऑप्शन असतं, जेव्हा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात तुमचे, तेव्हा युट्यूबवर एक पोस्टचं ऑप्शन सुद्धा असतं. त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, पोल्स टाकू शकता, जेणेकरून तुम्ही लोकांशी एंगेज राहता आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की हा सुद्धा आपलाच माणूस आहे, आपण काहीही विचारलं तर सेकंदात उत्तर देतो आपल्याला, जेणेकरून ते लोक सुद्धा तुमच्याशी कम्फर्टेबल होतील आणि तुमच्याशी बोलायला लागतील, जास्त कमेंट्स करतील व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुमची एंगेजमेंट सुद्धा वाढेल आणि तुमची कम्युनिटी सुद्धा तयार होईल. तुमच्यावर लोक ट्रस्ट करू लागतील. तर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा बघूया आपण, की आजच्या काळामध्ये शॉर्ट्स खूप जास्त महत्वाचे झाले आहेत. तर युट्यूबवर शॉर्ट्स टाका. जे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवता त्यामधूनच तुम्ही शॉर्ट्स काही कट करून ते डेली अपलोड करू शकता. शॉर्ट्समुळे नवीन नवीन लोक तुमच्या चॅनलशी जोडले जातात आणि त्यामुळे सुद्धा तुमचं चॅनल पुढे ग्रो होऊ शकतं. तर आता शेवटचं, तुमचा माइंडसेट हा योग्य असणं खूप जास्त गरजेचं आहे. युट्यूब हे एक प्रकारचं मॅरेथॉन आहे, ते काही 100 मीटरची रेस नाहीये. आज जर तुमच्या व्हिडिओवर कमी व्ह्यूज असतील एखाद्या व्हिडिओला, तर उद्या जास्त येऊ शकतात. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा, कोणाशी कम्पेअर करू नका, तुमच्या ग्रोथकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही तुमचं चॅनल सुद्धा लवकरात लवकर ग्रो करू शकता. आणि ज्यांनी ही कमेंट केली होती की आता माझे 1300 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, आता मी पुढे काय करू, तर मी तुमचं चॅनल बघितलं. तुमच्या चॅनलवर सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओज आहेत आणि शॉर्ट्स व्हिडिओ आहेत. तुमचे सबस्क्रायबर भरपूर आहेत, पण मी असं बघितलं की त्यामध्ये एकही लॉंग व्हिडिओ नाहीये. तर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. जसं की मी तुमच्या चॅनलवर बघितलं की तुम्हाला स्वामी समर्थांचे व्हिडिओ तुम्ही जास्त टाकता, तर स्वामी समर्थांशी रिलेटेड माहिती किंवा त्यांची पूजा, नित्यनियम वगैरे कसे करायचे या टॉपिकवर सुद्धा तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवून टाकू शकता, जेणेकरून ते सुद्धा लोकांना आवडतील. तुमचे सबस्क्रायबर चांगले आहेत पण लॉंग व्हिडिओ टाकले नाहीयेत आणि शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू मॉनिटायझेशन होण्यासाठी सुद्धा
10 मिलियन असे व्ह्यूज जाणं खूप जास्त गरजेचे असते व्हिडिओवर. 1 मिलियनच्या पुढे 10 मिलियन वगैरे असे व्ह्यूज झाले तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ सुद्धा बघितले की त्यावर व्ह्यूज जास्त नाहीयेत, आहेत बऱ्यापैकी, पण 1 मिलियन वगैरे असे अजून पोहोचलेले नाहीयेत. तर त्यामुळे तुम्ही शॉर्ट्स तर टाकतच राहा, त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढतील. चांगल्या प्रकारे वाढले सुद्धा आहे तुमचे. पण लॉंग व्हिडिओ सुद्धा टाका, जेणेकरून तुमचे वॉच टाइम वाढायला जास्त हेल्प होईल आणि लवकरात लवकर तुमचे चॅनल ग्रो होईल. तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये भेटलं असेल. आणि असेच जर तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील, इतर लोकांचे सुद्धा, तरी तुम्ही मला विचारू शकता. त्यामध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि तुमचे डाऊट 100% क्लिअर करेल अशी मला आशा आहे. सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे प्रश्न नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचे उत्तरं तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल.